या ठिकाणी माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा 76वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। संस्थाचालक संघटना जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि अंध व्यक्तींना वस्त्रदान असा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी साने गुरुजी शाळेमध्ये संपन्न होत आहे। या ठिकाणी आपण बघता आहात सकाळपासून फार मोठी गर्दी या ठिकाणी रक्तदान देणाऱ्या शिक्षकांची, प्राध्यापकांची आपल्याला दिसून येत आहे। या निमित्ताने माननीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचं लातूरवर खूप मोठं प्रेम आहे आणि लातूरच्या मातीमध्ये एक मोठा माणूस केवळ लातूरमध्ये नाही, मराठवाडा राज्यभर साहेबांचे चाहते आहेत आणि म्हणून साहेब सर्वसामान्य माणसावर, वंचित माणसावर प्रेम करतात। आमच्यासारखे अनेक संचालक आहेत, साहेबांचा हात त्यांच्या पाठीवर लागला, ज्या माणसाला साहेबाचा हात लागला, साहेब म्हणजे परिसच आहेत, त्या माणसाचं सोनं होतं। म्हणून दिलीपराव साहेबांना आम्ही परिसाच्या रूपामध्ये पाहतो आणि अतिशय प्रेम आमचे अनेक कार्यकर्ते साहेबावर करतात आणि म्हणून या निमित्ताने परमेश्वराला प्रार्थना आहे, साहेबांचं आयुष्य 76 आहे, शतायुष्य व्हावेत साहेब आणि लातूरची सेवा, राज्याची सेवा त्यांच्या हातून घडावी अशी आपली शुभकामना व्यक्त करतो। राज्याचे माजी मंत्री सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांचा 76वा वाढदिवस संस्थाचालक संघटनेच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचं ठरलं। जयक्रांती कॉलेजमध्ये एक भव्य बैठक होऊन त्या बैठकीमध्ये रक्तदान शिबिर 76 बाटल्यापेक्षा जास्त रक्तदान, 150 ते 200 बाटल्या रक्तदान होईल। त्याचबरोबर कालिदासराव माने सरांनी अशी संकल्पना मांडली की रक्तदान हे जीवनदान आहे, त्याच्याबरोबरच अंध व्यक्तींना वस्त्रदान सुद्धा करण्याचं आणि 31 व्यक्तींना वस्त्रदान केलं। दिलीपरावजी देशमुख साहेबांचं या शहरावरच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांची कमान आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा त्यांच्या हातून आणखी घडो आणि त्यांना 100 वर्ष दीर्घायुष्य मिळो, निरोगी आयुष्य मिळो अशा पद्धतीचे शुभेच्छा देतो आणि संस्थाचालक संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो।